उदर पालेपंत्र्यांनी छेडलं, मग सगळ्यांनी समजलं. मग मी डायरेक्टच बोललो की बाबा ही वस्तुस्थिती आहे की ह्यांना 2% द्या, मी कलेक्टरचा PA पैसे घेतो डायरेक्ट. काय लपून त्याला काय सांगायचं? जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुरू आहे सगळे, उजागरच आहे ना, त्याला लपून आहे का? बरं, परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे चालू आहे. मी समाज कल्याण अधिकारी त्या आमच्या मोठे मॅडम आहेत, मी म्हणलं तुम्ही पैसे घेतल्याशिवाय माहिती हा मूव करीत नाही. मी म्हणलं कलेक्टरने एक पत्र केलं रिवाईज, त्यांना 24-25चे पैसे दिलेत आणि 23-24चे अडवलेत. कलेक्टरनं काय पत्र दिले? कंप्लेशन सर्टिफिकेट बघा, MB रेकॉर्ड झालेली बघा, तिथं बोर्ड लावला आहे का बघा, काम पूर्ण झाल्याचा अहवाल बघा, मग माझ्याकडे पत्र पाठवा, मग मी पत्र देतो. म्हणजे मला भेटले नाही. ह्याच्या मागचा अर्थ काय आहे? मला भेटले नाही. फक्त भेटीगाठीवर सगळ्या जिल्ह्यातलं प्रशासन चालू आहे. वाळूच्या बाबतीत बोललो, प्रत्येक विभागाचा पोलीस अधिकाऱ्याला 50,000-60,000 रुपये हप्त्याला एका गाडीवाल्याला द्यावं लागते. अरे इथं तुम्ही घरकुलाला वाळू आम्ही 600 रुपये भरास देऊ म्हणता, अरे इथं 6,000 नाही 10,000 देऊन बी भरास वाळू मिळणार ना आम्हाला. आणि सगळी भरती या महसूल आणि पोलीस डिपार्टमेंटची बघा. ही वस्तुस्थिती आहे. मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही म्हणताल ते मी स्वीकारायला तयार आहे. ही वस्तुस्थिती नाकारून जमणार नाही. परभणीकरांची एवढी चेष्टा प्रत्येकानंच करावी, परभणीकरांना प्रत्येकानं वेठी धरावं. ही या देशामध्ये लोकशाहीची ही क्रूर चेष्टा आहे. म्हणून प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर शासनाचा दबाव असणं काळाची गरज आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दबाव ठेवू आम्ही, पण आम्ही पडलो विरोधी पक्षात. आमचं ऐकतं कोण? जिल्हाधिकाऱ्यांची किंवा DPOची चौकशी झालेला मागणी केली झाली, आता झाले, समोरच झाले. DPOला त्यांनी मुंबईला बोलवले परवा दिवशीच. अंडरग्राऊंड DPOच्या संदर्भामध्ये. हो, हां, DPOच्या संदर्भात DPOला बोलवले कलेक्टर अजितदादांनी मुंबईत बोलवले. आता त्यानंतर काय काय भूमिका होत्या त्यात मग आता एकटा DPO त्याचा दोषी नाही असं म्हणायचं. मोठे अधिकारी DPO कोणाच्या इशाऱ्यावर करू शकते? DPOची काय हिंमत आहे? वरिष्ठांना आदेश दिल्यावर DPOची ताकद आहे का? म्हणजे ह्याच्यामध्ये संगनमत आहे. ही वस्तुस्थिती कारवाई झाली पाहिजे, या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका. जिल्ह्यामध्ये जेवढं काही भ्रष्टाचार भोंगाळला आहे महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण असेल जे परभणी जिल्ह्याचं. कोणाला कोणाचं काही देणे घेणं राहिलेलं नाही. मला किती द्यायला? अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक राऊत नावाचा एक क्लार्क आहे, तो घोंसीकर म्हणून डेप्टी COच्या अंडर काम करतो. MREGSचे कामं असतील, शासनाचा कुठला निधी आणायचा असेल, तो म्हणतो तुम्ही परस्पर जाऊ नका, मला पैसे द्या, मी तुमचे पैसे आणतो. किती हिंमत वाढली याची? अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा BDO, हा BDOनं कमीत कमी 50,000 कोटीची माया गोळा केली असेल. MREGSचे आतापर्यंत 1,000-2,000 कोटीचे कामं झाले असेल. प्रत्येक फाईलला 5,000 अशी देणं घेणं. फाईल मंजूरच होत नाही. अरे आम्ही तर फुकट बदनाम आहेत. मुन्नी बदनाम हो गए वैसे पुढारी बदनाम आहे.